प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आपण सीईटी नीट साठी विजेता 2025 ही सिरीज बघतो आहोत। त्याचा आज 7वा पार्ट मी करते आहे आणि चॅप्टर आहे थर्मोडायनामिक्स। आता हा चॅप्टर करण्यामागे फायदा असा आहे बघा, बऱ्याचशा गोष्टी फिजिक्सच्या आणि केमिस्ट्रीमध्ये केमिकल थर्मोडायनामिक्स हा चॅप्टर आहे आणि बऱ्याचशा गोष्टी इथं केल्या म्हणजे तिथं पण उपयोगी येणार आहे। म्हणजे मी काय काय चिन्हाचे फक्त थोडेसे बदल सोडले तर बरेचसे भाग फिजिक्समध्ये आणि केमिस्ट्रीमध्ये याचा सारखा आहे। तर मी सांगताना तुम्हाला दोन्ही पण सांगणार आहे की फिजिक्समध्ये आणि केमिस्ट्रीमध्ये काय काय गोष्टी चेंज करायच्या त्या पण सांगणार आहे आणि त्यामुळे तुमचा इथं दोन्हींचाही सोबत अभ्यास होऊन जाणार आहे। आणि बघा, मी दोन्हींच्या पीवायक्यूचा अभ्यास केलेला आहे की केमिस्ट्रीत कसे प्रश्न पडतात आणि फिजिक्समध्ये कसे प्रश्न पडतात, तर ते पण तुम्हाला सांगणार आहे। तर वेळ न घालवता आपण सुरू करू। तर चॅप्टरचं नाव आहे थर्मोडायनामिक्स। आता थर्म म्हणजे हीट आणि डायनामिक्स म्हणजे मोशन। म्हणजे जेव्हा आपण एखाद्या ऑब्जेक्टला ही अशी हीट देतो तर ती जी काही हीट आहे, दिलेली हीट आहे, त्याला आपण क्यू असं म्हणतो। तर ही हीट ती बॉडी दोन कामाकरता वापरते। तर त्यातली इंटरनल एनर्जी चेंज होते आणि इंटरनल एनर्जी चेंज झाल्यामुळे तिथं वर्क डन हे घडून येतं आणि म्हणून हे डीडब्ल्यू। आणि मग जेव्हा इंटरनल एनर्जी वाढते तेव्हा लावलेल्या फोर्समुळे डिस्प्लेसमेंट होतं आणि इथं असं हे पिस्टनवर ढकललं जातं आणि तिथे वर्क डन घडून येतं। त्या वर्क डनला आपण पी डेल्टा व्ही असं म्हणतो। म्हणजे पुरवलेली हीट ही दोन कामाला वापरली जाते, इंटरनल एनर्जी चेंज करायला आणि वर्क डन घडून यायला, आणि यालाच आपण म्हणतो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स। काय म्हणायचं याला? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स। मग आता इथे आपण जो गॅस घेतो ना तो आयडियल गॅस घेतो। का घेतो आयडियल गॅस? तर त्या आयडियल गॅस जो काही आहे तो हे आयडियल गॅस इक्वेशन आहे ते सगळ्या टेम्परेचरला आणि सगळ्या प्रेशरला फॉलो करतो, म्हणून आपण इथे आयडियल गॅस घेतो। ही जी सिस्टीम आहे याच्यामध्ये आपण आयडियल गॅस घेतो आणि दॅट सिस्टीम इज फिटेड विथ मुव्हेबल मासलेस फ्रिक्शनलेस पिस्टन। मग का घेतो तसं पिस्टन? तर इथून जी काही तुम्ही एनर्जी पुरवणार आहे त्या एनर्जीचा तिथे लॉस होऊ नये म्हणून दॅट सिस्टीम इज फिटेड विथ मुव्हेबल मासलेस अँड फ्रिक्शनलेस पिस्टन। कळलं का? मग आता बघा, तुम्ही काय करायचं अभ्यास करताना, तुम्ही जी वही केलेली आहे स्वतःची त्याच्यामध्ये एक पान करायचं आणि त्या पानामध्ये सगळे कन्झर्वेशन लिहून काढायचे तुमच्या सिलेबसमध्ये जेवढे आहे। तर बघा, बर्नौलीज प्रिन्सिपल, बर्नौलीज थेरम दॅट गिव्स यू कन्झर्वेशन ऑफ एनर्जी। त्याच्यानंतर इथं ही जी काही हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स दॅट ऑल्सो गिव्स यू दी कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स दॅट गिव्स यू दी कन्झर्वेशन ऑफ हीट, किर्चॉफ फर्स्ट लॉ करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये दॅट गिव्स यू दी कन्झर्वेशन ऑफ चार्ज और करंट। त्याच्यानंतर सेकंड लॉ, किर्चॉफ सेकंड लॉ दॅट गिव्स यू कन्झर्वेशन ऑफ एनर्जी। आता ईएमएफचं कन्झर्वेशन असतं तिथं, पण ईएमएफ नावात जरी तिथं फोर्स असला तरी तो फोर्स नसतो, ती एनर्जी असते। म्हणजे इथे एवढे 4-5 लॉ जर असे व्यवस्थित लक्षात ठेवले तर कशाचंही कन्झर्वेशन आलं तरी तुम्हाला ते लिहिता येतं। बोर्ड परीक्षेच्या वेळेस पण मी हे सांगितलं होतं आणि बघा, बर्नौलीजचा प्रश्न पडला होता तुमच्या बोर्ड परीक्षेला। समजलं का? मग असं आता इथं प्रत्येकाची क्वेश्चन पेपर वेगळी असणार आहे, कुणाला ना कुणाला हे पडणार आहे। आलं लक्षात? मग आता बघा, तर हा झाला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स। कसा आला कळलं का? मग आता पुढचा प्रश्न येतो बघा की आपल्याकडे जे काही आहे तर हीट, त्याच्यानंतर वर्क आणि इंटरनल एनर्जी। तर फिजिक्समध्ये म्हणजे तुम्हाला प्रश्न येतो की कोणतं पाथ फंक्शन आहे आणि कोणतं स्टेट फंक्शन आहे। मग आता बघा, नेहमी लक्षात ठेवायचं हीट आणि वर्क हे पाथ फंक्शन आहे आणि इंटरनल एनर्जी हे स्टेट फंक्शन आहे। हे झालं फिजिक्सच्या बाबतीत। समजलं का? मग हे झालं फिजिक्सच्या बाबतीत। आणि इथे प्रश्न विचारताना कसा विचारला जातो तर डॅश डॅश इज नॉट ए पाथ फंक्शन। नॉट ए पाथ फंक्शन, प्रश्न नीट वाचायचा। नॉट ए पाथ फंक्शन म्हणजे स्टेट फंक्शन। समजलं का? किंवा डॅश डॅश इज नॉट ए स्टेट फंक्शन म्हणजे कोण विचारलंय तर पाथ फंक्शन विचारलंय। आता केमिस्ट्रीत बघू बघा, तर केमिस्ट्रीत तुमचं हीट आणि वर्क हे पाथ फंक्शन आहे। हीट आणि वर्क हे पाथ फंक्शन आहे आणि ते सोडून राहिलेले जे कोणचे येतील ना बाळांनो
ते सगळे स्टेट फंक्शन मग कोण कोण दिलेले आहे? प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, एन्थाल्पी, एन्ट्रॉफी, आणि गिब्स फ्री एनर्जी. ऑल आर दी स्टेट फंक्शन. हे केमिस्ट्रीत लक्षात ठेवायचं. मी तुम्हाला सोपी ट्रिक सांगते. फिजिक्स असू द्या नाही तर केमिस्ट्री असू द्या, फक्त एवढं लक्षात ठेवायचं, हीट आणि वर्क हे पाथ फंक्शन आहे, उरलेले सगळे स्टेट फंक्शन आहेत. आणि जर प्रश्न आला की डॅश डॅश इज नॉट ए पाथ फंक्शन, तर मग स्टेट फंक्शन शोधायचं. आणि डॅश डॅश इज नॉट ए स्टेट फंक्शन, तर मग या दोन्हीतलं कोण आहे ते पाहायचं. समजलं? या पद्धतीने उत्तर लिहायचं. आता बघा, आपला जो गॅस आहे ना, तर त्या गॅसला काही व्हेरिएबल्स असतात. आता कोणते कोणते व्हेरिएबल्स? इथपर्यंत समजलं का सगळं? हा, मग आता बघा, आपला जो गॅस आहे त्याला व्हेरिएबल्स असतात. हा आयडियल गॅस, आणि त्याला व्हेरिएबल बघा, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, मास, डेन्सिटी आणि इंटरनल एनर्जी हे गॅसला असलेले व्हेरिएबल. आपण जो गॅस घेतला त्याला. मग आता बघा, आणखी नेहमी विचारला जाणारा प्रश्न, एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल अँड इंटेन्सिव्ह व्हेरिएबल. एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल आणि इंटेन्सिव्ह व्हेरिएबल. एकच मिनिट. तुम्ही वही पेन घेऊन बसा लेक्चर बघायला, आणि हे सगळं असं व्यवस्थित लिहा बघा. ओके. आता बघा, आपल्याकडे हा असा काचेचा तुकडा आहे, खिडकीची काच आहे, आणि याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे बघा, म्यू म्हणा त्याला, 1.5. आता दुर्दैवाने ही काच फुटली आणि याचे छोटे छोटे तुकडे झाले असे. आता या तुकड्याचा याचा सुद्धा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.5 असणार आहे. समजलं का? मग आता बघा, हे असं व्हेरिएबल आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हे असं व्हेरिएबल आहे की साईज छोटी असू द्या नाहीतर मोठी असू द्या, ते तेच राहणार आहे. आणि म्हणून फिजिक्स मध्ये आता इथे एन म्हणजे काय, तर नॉट डिपेंड ऑन. बघा, नॉट डिपेंड ऑन size of the system, a variable that is not depend on a size of system, not depend on size of system, असं फिजिक्स मध्ये म्हटलंय. आणि केमिस्ट्रीत म्हटलंय बघा, नॉट डिपेंड ऑन साइज ऑफ मॅटर. समजतंय? मग इथे आता हे डिपेंड ऑन, हे नॉट डिपेंड ऑन आहे ना, मग हे डिपेंड ऑन. डेफिनेशन, आता तुम्हाला डेफिनेशन वर प्रश्न येऊ शकतो. A variable which depend on size of the system, that is called as dash dash variable. A variable which not depend on size of the system is dash dash variable. असं डेफिनेशन वर पण प्रश्न येऊ शकतो. मग आता इथे बघा, it depend on the size of system, depend on size of the system. आणि केमिस्ट्री मध्ये साइज ऑफ मॅटर, साइज ऑफ द सिस्टीम, हा झाला डेफिनेशन वर येणारा प्रश्न. आता बघा, आता आपण काय केलं, तर आता एक बकेटभर पाणी घेतलं असं, आणि छोटासा एक ग्लास भरून पाणी घेतलं. आता याचं मास आणि याचं मास बघा, याचं मास आणि याचं मास वेगवेगळं येणार का नाही? मग मास हे जे काही आहे ते कशावर डिपेंड आहे? साईजवर डिपेंड आहे. साईज मोठी, मास मोठं, साईज छोटी, मास छोटं. आणि म्हणून डिपेंड ऑन साईज ऑफ सिस्टीम म्हणजे फिजिक्स मधलं एक्झाम्पल काय झालं बघा, मास झालं. आता व्हॉल्यूम बघा, बादलीभर पाणी आणि ग्लासभर पाणी, समजलं? त्याचं व्हॉल्यूम वेगवेगळं भरणार आहे. समजलं? म्हणजे मास, व्हॉल्यूम. त्याच्यानंतर जेव्हा तुमची सिस्टीम ही कंप्रेस्ड होते त्यावेळेस, फिजिक्स मधलं बोलतेय मी, सिस्टीम जेव्हा कंप्रेस्ड होते टेम्परेचर वाढतं. आलं लक्षात? आणि म्हणून आणि तुमची जी इंटरनल एनर्जी आहे त्या इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला असतो NCV/dt, आणि ही फक्त आणि फक्त टेम्परेचरवर अवलंबून असते. मग जेव्हा तुम्ही एखादा गॅस कंप्रेस्ड करणार आहे त्याचं टेम्परेचर हे वाढणार आहे आणि इंटरनल एनर्जी पण वाढणार आहे. आणि जेव्हा तुमचा गॅस एक्सपांड होणार आहे
तर त्यावेळेस त्याचं टेम्परेचर कमी होणार आहे, इंटरनल एनर्जी सुद्धा कमी होणार आहे. आणि म्हणून इथं इंटरनल एनर्जी हे पण कसं व्हेरिएबल आहे, तर ते एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल आहे, कारण तुमच्या सिस्टीमच्या साईजवर ते डिपेंड आहे. आता हे दोन्ही फिजिक्स मध्ये पण आणि केमिस्ट्री मध्ये पण हे कॉमन आहेत. आलं लक्षात? फिजिक्स मध्ये पण आणि केमिस्ट्री मध्ये पण हे दोन्ही एक्सटेन्सिव्हच व्हेरिएबल आहे. आता याला ऍडिशनल काय काय सांगितलेलं आहे, तर आता बघा तुम्हाला इथं ऍडिशनल सांगितलेलं आहे ऑल टाइप्स ऑफ एनर्जी, नंबर ऑफ मोल, ऑल टाइप्स ऑफ एनर्जी, ऑल टाइप्स ऑफ एनर्जी, नंबर ऑफ मोल्स, नंबर ऑफ मोल्स, नंबर ऑफ मोल्स, आणि हीट कपॅसिटी. काय? हीट कपॅसिटी. हे सगळे हे खूप खूप महत्वाचे, खूप सारे प्रश्न याच्यावर आलेले आहेत. आलं का लक्षात? आणि म्हणून हे सगळे एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल आहे. आता इकडे इंटेन्सिव्ह, इंटेन्सिव्ह कोणते कोणते, तर आधी आपण फिजिक्स मधले घेऊ. आता बघा आपले हे कोणते कोणते आले, मास, त्याच्यानंतर व्हॉल्यूम आणि इंटरनल एनर्जी. हे काय झाले, तर हे तुमचे एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल झाले. आता इंटेन्सिव्ह बघू. आता हे पाणी आहे, याची डेन्सिटी सीजीएस पद्धतीत 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब आहे. मग त्यातूनच हे ग्लास भरून घेतला, मग त्याची डेन्सिटी बदलेल का? नाही बदलणार. मग 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. आणि म्हणून ही साईज छोटी झाली, मोठी झाली, तर डेन्सिटी बदलली का? नाही बदलली. त्याचं प्रेशर बदललं का? नाही. प्रेशर नाही, टेम्परेचर नाही, डेन्सिटी नाही, हे दोन्हीकडे कॉमन आहे. फिजिक्स आणि केमिस्ट्री मध्ये हे दोन्हीकडे कॉमन आहे. आता बघा केमिस्ट्रीत इंटेन्सिव्ह कोणतं कोणतं आहे, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, मोलर एनर्जी, मोलर एनर्जी, आणि इथे बघा हीट कपॅसिटी आहे, आणि इथे स्पेसिफिक हीट आहे, स्पेसिफिक हीट आहे. समजलं? आता हीट कपॅसिटी आणि स्पेसिफिक हीट याच्यात काय फरक असतो, तर हीट कपॅसिटी पूर्ण बॉडीचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसने वाढवायला जी हीट तुम्ही देता त्याला म्हणायचं हीट कपॅसिटी. आणि जेव्हा एखाद्या 1 ग्रॅम सबस्टन्सचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसने वाढवण्याकरता जी हीट तुम्ही देता त्याला म्हणायचं स्पेसिफिक हीट. तर हे सगळं. त्याच्यानंतर तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, विस्कॉसिटी, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, विस्कॉसिटी इंडेक्स, विस्कॉसिटी, सरफेस टेन्शन, समजलं? ऑल आर द इंटेन्सिव्ह व्हेरिएबल. हे सगळे केमिस्ट्रीतले. बघा हे 3 फिजिक्स आणि केमिस्ट्री मध्ये कॉमन, हे 3 फिजिक्स आणि केमिस्ट्री मध्ये कॉमन, आणि खालचे सगळे केमिस्ट्रीचे. नीट लिहा. आणि प्रश्न इथे पण तसाच विचारला जातो. एक तर डिरेक्टली विचारला जाईल, डॅश डॅश इज ए इंटेन्सिव्ह व्हेरिएबल, डॅश डॅश इज ए एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल, किंवा तिकडे प्रॉपर्टी शब्द वापरतात, ते एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आलं का लक्षात? किंवा नॉट, किंवा डॅश डॅश पेअर इज ए एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल, डॅश डॅश पेअर इज ए इंटेन्सिव्ह व्हेरिएबल. सगळ्या पद्धतीने. नॉट विचारलं की त्याच्या अपोजिट, डॅश डॅश इज नॉट ए इंटेन्सिव्ह व्हेरिएबल, म्हणजे कोण शोधायचा? एक्सटेन्सिव्ह शोधायचा. प्रश्न कळला का? तर इथे आता व्यवस्थित लिहून घ्या तुम्ही. समजलं का? आता आपण फिजिक्स मधले साइन कन्व्हेन्शन पाहू. वर्क डनचे, हीटचे, वर्क डन, हीट आणि इंटरनल एनर्जी. मग आता बघा जेव्हा वर्क डन, जेव्हा जेव्हा एक्सपान्शन असतं फिजिक्स मधला एक्सपान्शन, तर वर्क डन हे पॉझिटिव्ह असतं आणि वर्क डन बाय दी सिस्टीम असतं. काय? बाय दी सिस्टीम, आणि ते पॉझिटिव्ह असतं. आणि जेव्हा कंप्रेशन असतं तेव्हा ऑन दी सिस्टीम वर्क डन असतं आणि ते निगेटिव्ह असतं. केमिस्ट्रीत याचे साइन्स अपोजिट आहेत, हे लक्षात ठेवा. समजलं का? हे झाले वर्क डनचे साइन. हीट, आता हीट ऍब्झॉर्ब बाय दी सिस्टीम, हीट ऍब्झॉर्ब असेल तर आता तर हीट ऍब्झॉर्ब तर ती नेहमी पॉझिटिव्ह घ्यायची, आणि हीट लॉस्ट ती नेहमी निगेटिव्ह घ्यायची. हे साइन कन्व्हेन्शन वापरायचं. आणि आताच सांगितलं इंटरनल एनर्जी, टेम्परेचर वाढलं, टेम्परेचर इन्क्रीजेस
इंटरनल एनर्जी पॉझिटिव्ह आणि टेम्परेचर डिक्रीजेस इंटरनल एनर्जी निगेटिव्ह. हे साइन कन्व्हेन्शन न्यूमरिकल सोडवताना आपल्याला वापरायचे आहेत. हे सगळं आणि इथं एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह मध्ये अजून एक तुम्हाला शॉर्टकट सांगते. काय बघा, डेन्सिटी दॅट इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम असं तुमच्याकडे फॉर्म्युला आहे. मग आता मास हे कसं व्हेरिएबल आहे, तर मास हे व्हेरिएबल एक्सटेन्सिव्ह आहे आणि म्हणून एक्सटेन्सिव्ह डिवायडेड बाय एक्सटेन्सिव्ह, एक्सटेन्सिव्ह डिवायडेड बाय एक्सटेन्सिव्ह दॅट इज इक्वल टू इंटेन्सिव्ह, दॅट इज इक्वल टू इंटेन्सिव्ह. याने पण तुम्ही या फॉर्म्युल्याहून पण असं लक्षात ठेवू शकता. तर मला खात्री आहे की हे सगळं तुम्हाला समजलं असेल आणि दोन्हीकडचं तुमचं प्रिपेअर झालं असेल, फिजिक्सचं पण आणि केमिस्ट्रीचं पण. ओके, आता आपण येऊ वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रोसेसकडे. मी अप टू पॉइंट घेतलंय बघा, खूप फापट पसारा घेतला नाही. ज्याच्यावर प्रश्न विचारलेत तेवढंच मी घेतलेलं आहे, म्हणजे तुम्हाला कमी वेळात तुमचा पॉइंटशीर अभ्यास झाला पाहिजे आणि तुम्हाला प्रश्नांची उत्तरं लिहिता आली पाहिजे. एवढाच आणि एवढाच माझा यामागचा हेतू आहे. आता बघू वेगवेगळ्या प्रोसेस, थर्मोडायनामिक प्रोसेस. आता पहिली बघू आपण रिव्हर्सिबल आणि इररिव्हर्सिबल. रिव्हर्सिबल आणि इररिव्हर्सिबल. इररिव्हर्सिबल, रिव्हर्सिबल अँड इररिव्हर्सिबल. आता माझ्याकडे प्रोसेस प्रोसेस आता माझ्याकडे हासा बर्फ आहे, आईस आहे. आता मी काय केलं, त्याला फ्रीजच्या बाहेर काढलं. मग बऱ्याच वेळाने त्या आईसचं वॉटर झालं. आता परत मी ते वॉटर फ्रीजरमध्ये ठेवून दिलं. परत त्याचा बऱ्याच वेळाने बर्फ झाला. म्हणजे ही होती इनिशियल स्टेट आणि ही झाली तुमची फायनल स्टेट. मग आता दोन्ही सेम झालं का? मग आता बघा, मग अशी प्रोसेस की ज्याच्यामध्ये इनिशियल स्टेट ही रिस्टोअर होते. काय होते? रिस्टोअर होते. द प्रोसेस इन विच initial state of the system that is restore, that process is called as reversible process. आता irreversible बघा, तुम्ही असं बर्थडे असला की असा बलून असतो आणि त्याच्यात हवा भरलेली असते आणि त्याला तुम्ही उदबत्ती लावता, त्यातली हवा बाहेर निघून जाते. मग परत आपल्याला ती हवा भरता येते का? नाही भरता येत. निघून गेली. म्हणजे इथे इनिशियल स्टेट डू नॉट रिस्टोअर. काय? डू नॉट रिस्टोअर. And that process is called as the irreversible process. आता ही कशी प्रोसेस आहे? तर ही स्लो प्रोसेस आहे. ही कशी प्रोसेस आहे? स्लो. ही कशी आहे? बघा, फुग्याला टाचणी लावली की त्याची हवा निघून जाते, म्हणजे ही फास्ट आहे. आणि थर्मोडायनामिक प्रोसेस आहे ना, या हळूहळूच घडल्या पाहिजे की जेणेकरून तिथं एनर्जीचा लॉस होणार नाही. आणि म्हणून ही जी प्रोसेस आहे आणि अशी स्लो घडणारी प्रोसेस असते, हिला क्वाझी स्टॅटिक प्रोसेस असं म्हणतात. आलं लक्षात? आणि ही आयडियल प्रोसेस असते. ही कशी प्रोसेस आहे? आयडियल प्रोसेस. आणि आयडियल प्रोसेस मध्ये एनर्जीचा लॉस होत नाही. नो लॉस ऑफ एनर्जी, नो लॉस ऑफ एनर्जी. आणि ही कशी आहे बघा, तर ही रिअल प्रोसेस आहे. रिअल प्रोसेस आहे आणि इथे एनर्जीचा लॉस होतो. लॉस ऑफ एनर्जी, लॉस ऑफ एनर्जी, लॉस ऑफ एनर्जी. आता बघा, मेल्टिंग ऑफ वॉटर, त्याच्यानंतर मेल्टिंग ऑफ आईस, फ्रीजिंग ऑफ वॉटर, त्याच्यानंतर कंडेन्सेशन ऑफ स्टीम. ऑल दीज आर दी एक्झाम्पल ऑफ रिव्हर्सिबल प्रोसेस. मग इथं एक्झाम्पल सांगायचे त्याचे. आता तुम्हाला डॅश डॅश इज अ रिव्हर्सिबल प्रोसेस, डॅश डॅश प्रोसेस इज अ इररिव्हर्सिबल प्रोसेस असं येऊ शकतं. तर आता बघा, पंक्चरिंग ऑफ ए बलून, पंक्चरिंग ऑफ ए टायर, बर्निंग ऑफ ए कॅन्डल, रबिंग ऑफ अवर पाम, ऑल आर दी इररिव्हर्सिबल प्रोसेस. आता या पद्धतीने ह्या दोन्ही प्रोसेस मधला फरक लक्षात घ्या. आणि सायक्लिक प्रोसेस जी असते ना, त्याच्यामध्ये सिस्टीम रिटर्न, इथं कोणता शब्द आहे? रिस्टोअर. आणि सायक्लिक मध्ये सिस्टीम रिटर्न टू इट्स इनिशियल स्टेट असतं. तर ते आपण नंतर बघू. तर आधी तुम्हाला ह्या दोन्ही प्रोसेस चांगल्या समजल्या का?
कसाही प्रश्न येऊ शकतो की स्लो प्रोसेस दोन्हीतली कोणती प्रोसेस स्लो आहे, तर रिव्हर्सिबल प्रोसेस ही स्लो आहे. तुम्हाला माहितीये बर्फाचं लगेच पाणी होत नाही, पाण्याचं लगेच बर्फ होत नाही, त्याला बराच वेळ जावा लागतो. आलं का लक्षात? तर या पद्धतीने आता बघा पुढच्या ज्या 4 प्रोसेस आहे त्या आपण कंपॅरेटिव्ह घेऊ. आयसोबारिक, आयसोकोरिक, आयसोकोरिक, त्याच्यानंतर आयसोथर्मल, आयसोथर्मल आणि ॲडियाबॅटिक. एक मिनिट, ॲडियाबॅटिक, ॲडियाबॅटिक. आता बघा आयसो, आयसो म्हणजे सेम आणि बार म्हणजे प्रेशर. मग आता एक प्रोसेस इन विच प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट आणि जे कॉन्स्टंट राहतो ना बाळांनो त्याचा चेंज 0 असतो, डेल्टा पी दॅट इज इक्वल टू 0 आणि त्या प्रोसेसला म्हणायचं आयसोबारिक प्रोसेस. मग आता बघा हा पीव्ही डायग्राम आहे. मग आता जे कॉन्स्टंट राहतं ना त्याला आडवी रेषा काढायची. समजलं का? मग आता इथं बघा ही अशी आडवी रेषा म्हणजे हे पी आय म्हणू या प्रेशरला, व्हॉल्यूम व्ही आय, इथं व्ही एफ. आता असा एरो दाखवलं ना तर ते एक्सपान्शन असतं. आलं लक्षात? आयसोबारिक एक्सपान्शन. आणि ह्याच एरोची डायरेक्शन अशी चेंज केली ना तर हे कंप्रेशन असतं. बघा एक एरो खूप काही सांगून जातं आणि तुम्हाला या पद्धतीने जर आकृती दिली आणि डॅश डॅश इज ए डॅश डॅश प्रोसेस असं म्हटलं तर आडवी रेषा म्हटलं की आयसोबारिक पीव्ही डायग्रामवर आणि उभी रेषा म्हटलं की आयसोकोरिक. एवढं लक्षात ठेवायचं. समजलं का? मग आता ह्या आयसोबारिक मध्ये क्यूचं जे इक्वेशन असतं ना क्यू बरोबर, आता फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक क्यू दॅट इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. मग डेल्टा यू येतं एनसीव्हीडीटी आणि डब्ल्यू बरोबर पी डेल्टा व्ही, पी डेल्टा व्ही म्हणजेच आर डेल्टा टी आणि इथं सीव्ही प्लस आर कॉमन काढलं की सीपी आणि म्हणून एनसीपीडीटी. समजलं का? ही क्यू बरोबर काय येतं एनसीपीडीटी. समजलं? या पद्धतीने. आणि मग आयसोबारिक मध्ये अजून एक तुम्हाला प्रॉब्लेम येतो. काय बघा जो नीटला पण पडलेला आहे आणि सीईटीला 2024ला पण पडलेला आहे. आता कसा बघा तर असा ग्राफ देतात तुम्हाला, व्ही आणि टीचा असा ग्राफ देतात. मग आता पी कॉन्स्टंट आहे म्हणजे चार्ल्स लॉ आहे आणि इथे असे 2 प्रेशर देतात P1 आणि P2, P1 आणि P2. मग आता हा स्लोप झाला. मग आता इथं पी जर कॉन्स्टंट असेल तर व्ही टीच्या डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये बदलतं आणि मग व्ही बाय टी हा झाला स्लोप. मग आता स्लोप P2 साठी जास्त आहे आणि ज्याचा स्लोप जास्त ते प्रेशर कमी. आलं लक्षात? म्हणजे इथे काय येईल ह्या केसमध्ये काय लक्षात ठेवायचं, P2 इज लेस दॅन P1 किंवा जर हा ऑप्शन नसेल तर P1 इज ग्रेटर दॅन P2. समजलं का? हे ग्रेटर आणि हे कमी व्हीटी ग्राफ असेल तर. समजलं का? हा नीटला पण आलेला प्रश्न आहे आणि सीईटीला पण आलेला प्रश्न आहे. तर या पद्धतीने लक्षात ठेवा. नसेल तर लिहून घ्या आणि फक्त ही फिगर पाहिली व्हीटीचा ग्राफ असेल आणि असे 2 प्रेशर असतील तर ज्याचा स्लोप जास्त ते प्रेशर कमी असतं. हे लक्षात ठेवा. तर या पद्धतीने हा पीवायक्यू आहे. दोन्हीकडे नीटला 4 मार्काला विचारलाय आणि सीईटीला 1 मार्काला विचारलाय. असे कन्सेप्च्युअल प्रश्न असतात बघा आणि त्यामुळे आपल्याला जर माहित असेल तर आपल्याला 1 मिनिटात त्याचं उत्तर देता येतं. समजलं? आता पुढचं आयसोकोरिक प्रोसेस. आता आयसोकोरिक, कोर म्हणजे इनर पार्ट ऑफ ह्या सिस्टीमचा इनर पार्ट, त्याला कोर असं म्हणायचं आणि तो म्हणजेच व्हॉल्यूम म्हणजे व्ही कॉन्स्टंट. इथं कोण आहे? व्ही कॉन्स्टंट. व्ही कॉन्स्टंट म्हणजे डेल्टा व्ही बरोबर 0. आता तुम्हाला माहितीये डब्ल्यू बरोबर पी डेल्टा व्ही. कसं लिहा? असं लिहा नाही तर असं लिहा, पी डेल्टा व्ही. समजलं? मग आता बघा तर तुमचं हे डेल्टा व्ही 0 म्हणजे वर्क डन 0. नेहमी लक्षात ठेवायचं. मग आता पीव्ही डायग्राम त्याचा कसा येईल तर उभी रेषा कशी काढा तुम्ही? इथे काढा, इथे काढा, कुठेही पीव्ही डायग्रामवर उभी रेषा म्हणजे वर्क डन 0 असतं. हे लक्षात ठेवा. आता इथं व्ही कॉन्स्टंट तर इथं पी आय आणि पी एफ. इथं असा एरो काढला तर इथं तुमचं प्रेशर डिक्रीज होतंय आणि असा काढला तर प्रेशर काय होतं? इन्क्रीज होतं. हे लक्षात ठेवायचं. आणि दिस इज द पीव्ही डायग्राम फॉर आयसोकोरिक प्रोसेस. समजलं? आता ह्या तुमच्या
आयसोकोरिक प्रोसेसमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तर वर्क डन 0 असतं, W0. मग आता तुमच्याकडे Q बरोबर डेल्टा U प्लस W असं आहे आणि म्हणून W बरोबर 0 तर Q बरोबर डेल्टा U. समजलं. आणि डेल्टा U बरोबर असतं NCV/dt. चेंज इन इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला असतो NCV/dt. मग बघा बरं, कॉन्स्टंट प्रेशर म्हटलं की Q बरोबर NCP/dt आणि कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हटलं की NCV/dt. समजलं. चेंज इन ही पुरवलेली हीट कशा बरोबर आहे, चेंज इन इंटरनल एनर्जी बरोबर आहे आणि ते काय आहे NCV/dt. समजलं का. तर हे झालं आयसोकोरिक प्रोसेसचं तुमचं सगळी माहिती या पद्धतीने. आता बघा आयसोथर्मल. आयसो मीन्स सेम, थर्म मीन्स टेम्परेचर. मग T बरोबर कॉन्स्टंट तर डेल्टा T बरोबर 0. मग चेंज इन डेल्टा T बरोबर 0 तर डेल्टा U बरोबर NCV/dt म्हणजे इंटरनल एनर्जी 0. मग आता Q बरोबर डेल्टा U प्लस W. इंटरनल एनर्जी जर 0 तर Q बरोबर W. समजलं का. आता तुम्हाला असा प्रश्न विचारतील Q बरोबर W हे कोणत्या दोन प्रोसेससाठी असतं तर नीट लक्षात ठेवा ते आयसोथर्मल साठी पण असतं आणि सायक्लिक साठी पण. हे कुणाकुणासाठी असतं आयसो. आता पुढचं सांगते मी सायक्लिक मध्ये कसं ते, पण इथं लक्षात ठेवा आयसोथर्मल अँड सायक्लिक साठी Q बरोबर W असतं. म्हणजे पुरवलेली जी हीट आहे सिस्टीमला पुरवलेली, इथं तुम्ही ही हीट पुरवली की ती सगळीच्या सगळी वर्क डन साठी वापरली जाते. चेंज इन इंटरनल एनर्जी तिथं 0 असते. आता याचा जर ग्राफ काढायचा ना बाळांनो तर असा ग्राफ काढायचा. याला म्हणतात रेक्टँग्युलर हायपरबोला. कसा ग्राफ आहे हा रेक्टँग्युलर हायपरबोला. रेक्टँग्युलर हायपरबोला असा ग्राफ आहे तो. समजलं. याला AB कर्व म्हणू आपण. असा जो काही आला तो PV डायग्राम. मग आता बघा याचं जे इक्वेशन असतं आयसोथर्मल मध्ये तर PV दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट. हे याचं इक्वेशन असतं. इक्वेशन ऑफ स्टेट काय असतं याचं PV दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट. समजलं. आता बघा याच्यामध्ये डॅश डॅश स्टेटमेंट इज इनकरेक्ट फॉर आयसोथर्मल प्रोसेस आणि तिथं विचारलेलं आहे PV दॅट इज इक्वल टू नॉट कॉन्स्टंट असं स्टेटमेंट दिलेलं आहे. आणि आयसोथर्मलच्या बाबतीत कोणतं रॉंग स्टेटमेंट आहे तर PV दॅट इज इक्वल टू नॉट कॉन्स्टंट. हे काय असतं ऍक्च्युअली कॉन्स्टंट असतं. हे लक्षात ठेवायचं. आता बघा आयसोकोरिक मध्ये इथं जसा चार्ल्स लॉ आहे तिथं गे-लुजॅक्स लॉ आहे आणि आयसोथर्मल म्हटलं की इथं बॉयल्सचा लॉ आहे. प्रेशर आणि व्हॉल्यूम एकमेकाच्या कसे बदलणार आहे इन्व्हर्स प्रपोर्शन मध्ये बदलणार आहे आणि त्याचा ग्राफ कसा येणार आहे तर तो रेक्टँग्युलर हायपरबोला येणार आहे. समजलं का. आता याच्यामध्ये वर्क डनचं जे इक्वेशन येतं ना बाळांनो ते वर्क डन ते येतं NRT LN. LN म्हटलं की लॉग टू दी बेस E असतं आणि VF डिव्हायडेड बाय VI असतं. आता 10 करायचा तर 2.303 NRT. आता इथं लॉग लिहावा लागतो. लॉग VF बाय VI. आणि जर तुम्हाला हे दोन्ही इक्वेशन प्रेशरच्या स्वरूपात लिहायचे असतील तर ते असे लिहिता येतात. बघा इथे लिहिते मी W बरोबर NRT LN. P उलट करायचं PI डिव्हायडेड बाय PF. तुमच्या पुस्तकात दिलेले बघा हे. आणि दॅट इज इक्वल टू 10 बेस करायचा तर 2.303 NRT. इथे लॉग लिहायचं आणि PI डिव्हायडेड बाय PF. समजलं का. तर या पद्धतीने हे वर्क डनचं इक्वेशन झालं. आता ऍडियाबॅटिक प्रोसेस. ऍडियाबॅटिक प्रोसेस जी आहे याच्यामध्ये नो हीट एंटर्स ऑर लिव्स थ्रू दी सिस्टीम. मग आता बघा ही खूप फास्ट घडणारी प्रोसेस आहे. मग पंक्चरिंग ऑफ ए टायर, पंक्चरिंग ऑफ ए बलून दॅट इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ ऍडियाबॅटिक प्रोसेस. आणि MCQ आलेला आहे की पंक्चरिंग ऑफ ए टायर दॅट इज द एक्झाम्पल ऑफ डॅश डॅश प्रोसेस. कोणती प्रोसेस ऍडियाबॅटिक प्रोसेस. मग आपल्याकडे Q बरोबर डेल्टा U प्लस W आहे आणि Q बरोबर जर 0 टाकलं तर डेल्टा U प्लस W आणि म्हणून डेल्टा U बरोबर मायनस W. हे कुणासाठी आहे तर हे ऍडियाबॅटिक प्रोसेस साठी आहे. प्रत्येक वर्षी हा प्रश्न आलेला आहे. दिस इज व्हेरी VIMP. For adiabatic process, dash dash statement is correct. Delta U that is equal to minus W. That statement is correct. आता याचा जर डायग्राम काढायचा ना PV डायग्राम तर याच्यापेक्षा उभट काढायचं. हे जसं वर काढायचं तसं उभट काढायचं आणि हा झाला PV डायग्राम
फॉर ॲडियाबॅटिक प्रोसेस, आणि याचा स्लोप जो काही आहे ना हा जास्त असतो कुणापेक्षा, तर आयसोथर्मल पेक्षा. समजलं का? स्लोप ऑफ द ॲडियाबॅटिक प्रोसेस. पण कशाच्या बाबतीत? तर ते एक्सपान्शनच्या बाबतीत. कशाच्या बाबतीत? एक्सपान्शनच्या बाबतीत. कंप्रेशन असेल तर हा ग्राफ उलटा असतो. आलं लक्षात? आता याच्यासाठी 3 इक्वेशन ऑफ स्टेट आहेत, ते नीट आणि नीट लक्षात ठेवा. आणि न्यूमरिकल्स आलं तर मॅक्सिमम वेळा याच्यावर येतं. तुमच्या पुस्तकात फक्त एकच इक्वेशन ऑफ स्टेट दिलेलं आहे. आता बघा, पीव्ही रेस टू गॅमा दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट. आता पुढचं घ्यायचं टीव्ही आणि इथं घ्यायचं गॅमा -1 दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट. आलं लक्षात? आणि मग घ्यायचं पीटी आणि इथे घ्यायचं 1 मायनस गॅमा आणि इथं घ्यायचं गॅमा दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट. हे तिन्ही इक्वेशन वापरून, इक्वेशन ऑफ स्टेट वापरून खूप सारे न्यूमरिकल्स आपल्याला सोडवायचे आहेत. तर तुमच्या पुस्तकात नाही दिलेले पण न्यूमरिकल्स येतात सीईटीला, आणि त्याच्यामुळे नीट लक्षात ठेवा. आता कसं लक्षात ठेवायचं ते सांगते. पीव्ही, टीव्ही आणि पीटी. बघा, पीव्ही टीव्ही लक्षात राहील की नाही? पीव्ही टीव्ही आणि मग हे पहिले घ्यायचे पीटी. आलं लक्षात? मग इथं गामा -1 आणि इथं उलट करायचं 1 मायनस गामा आणि गामा दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट. समजतंय का? तर हे झालं इक्वेशन ऑफ स्टेट. आणि याचं वर्क डनचं डेरिव्हेशन तिथे जागा नाही म्हणून मी इथे लिहिते की वर्क डनचं जे डेरिव्हेशन आहे याच्यात येणाऱ्या वर्क डनचं डेरिव्हेशन NR TI मायनस TF आणि 1 मायनस गामा. और आता हे PF-VF हे ॲडियाबॅटिक एक्सपान्शनचं लिहिते मी. PF-VF मायनस PI-VI डिव्हायडेड बाय 1 मायनस गामा. हे झालं वर्क डन. कोणाचं? ॲडियाबॅटिकचा. तर या पद्धतीने खूप साऱ्या प्रोसेस मी फास्ट मध्ये इथे एकत्रित सांगितलेल्या आहेत. तर ह्या प्रोसेसवरच जास्त करून प्रश्न असतो. किंवा आता हे तुमचं जर लिहून झालं असेल तर लिहून घ्या, नाही तर स्क्रीनशॉट काढा. आणि आता मी तुम्हाला याच्यावर येणारा प्रश्न कसा असतो ते सांगते. आता बघा, हे इथलं एवढंच पुसते मी. तुम्हाला अशी फिगर दिलेली असते. हे बघा, 1, 2, 3 आणि 4 आणि याला नावं दिलेली असतात. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर. आणि प्रोसेस ओळखा. आता 1 नंबर उभा ग्राफ आयसोकोरिक वर आलेला, हे आयसोकोरिक. आता या दोन्ही मधला वरचा तो आयसोथर्मल एक्सपान्शनच्या बाबतीत आणि खालचा तो ॲडियाबॅटिक आणि हा जो आहे तो आयसोबारिक. मग जसे नंबर देतील ना 1 2 3 4 दिलं तर क्रम आयसोकोरिक, ॲडियाबॅटिक, आयसोथर्मल, आयसोकोरिक असे एकत्रित ह्या फिगरचा नीट अभ्यास करा. मग तुम्हाला एकदा कळलं की कशाचंही काही नाव बदललं ना दिस इज VIMP क्वेश्चन. बघा, अशा कोणत्याही प्रोसेस तुम्हाला ओळखायला येतात. समजलं का? तर या पद्धतीने. आणि आता शेवटची प्रोसेस ती घेते बघा, सायक्लिक प्रोसेस. प्रश्न कळले? आता घेऊया सायक्लिक प्रोसेस. सायक्लिक प्रोसेस पीव्ही डायग्राम बघा. यांनी सिस्टीम गेली आणि परत इथं इनिशियल स्टेटला परत आली आणि म्हणून सायकल पूर्ण झालं तर इथं म्हणायचं सिस्टीम रिटर्न. तिकडं रिस्टोअर होतं, इथं रिटर्न टू इट्स इनिशियल स्टेट. आपण पाहिलं इंटरनल एनर्जी हे स्टेट फंक्शन आहे. मग इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट जर सेम असेल तर चेंज इन इंटरनल एनर्जी 0 आणि चेंज इन इंटरनल एनर्जी 0. बघा, इंटरनल एनर्जी 0 झालं की Q बरोबर काय येतं? W येतं. बघा, डेल्टा U बरोबर जर आपण तुमचं डेल्टा U बरोबर जर 0 झालं तर Q बरोबर काय येतं? W येतं. म्हणजे कोणत्या दोन सिस्टीमसाठी Q बरोबर W असतं? तर आयसोथर्मल साठी आणि सायक्लिक साठी. आणि याच्यात आता याच्या अंडर जो एरिया असतो ना तर तो एरिया अंडर दिस ग्राफ दॅट इज दी वर्क डन. एका सायकल मधलं ते वर्क डन असतं. आणि वर्किंग ऑफ ऑल हीट इंजिन्स दॅट इज बेस्ड ऑन ए सायक्लिक प्रोसेस. त्याच्यानंतर तुम्हाला इथं असंही विचारलं जाऊ शकतं या केसमध्ये की कशाच्या अंडर वर्क डन जास्त आहे. तर
तर ज्याच्या अंडर, आता बघा याच्या अंडर एवढा एरिया आहे, याच्या अंडर एवढा आहे, सगळ्यात जास्त एरिया याच्या, म्हणजे कोणाच्या अंडर, या एरियाच्या अंडर जेवढं तुमचा एरिया आला त्या ग्राफच्या अंडर ते वर्क डन असतं. मग इथं जर कोणत्या प्रोसेसमध्ये अशा 2 प्रोसेस दिल्या आणि कोणतं वर्क डन तिथं तुम्हाला जास्त असेल तर ह्या आयसोबारिकच्या अंडर झालेलं वर्क डन जास्त असेल. किंवा इथं अजून या पद्धतीने देतात बघा सायक्लिक प्रोसेसमध्ये की हे एक आहे सायकल आणि ही एक सायकल आहे अशी, तर एकाची क्लॉकवाईज डायरेक्शन आणि एकाची अँटी क्लॉकवाईज. क्लॉकवाईजचं वर्क डन समजा ही क्लॉकवाईज आहे म्हणजे हे पॉझिटिव्ह आहे आणि हे अँटी क्लॉकवाईज आहे हे निगेटिव्ह आहे. या पद्धतीने हे निगेटिव्ह आहे तर टोटल वर्क डन किती, तर हे पॉझिटिव्ह वाला मोठं आहे म्हणजे टोटल वर्क डन काय घ्यायचं पॉझिटिव्ह. कधी कधी असा अर्धाच ग्राफ देतात, आलं का लक्षात. या पद्धतीने हे असा ग्राफ देतात या पद्धतीने. आणि याला आता बघा हे दिलं तुम्हाला अँटी क्लॉकवाईज आणि हे क्लॉकवाईज दिलं तर वर्क डन कसं येणार आहे, रिझल्टंट वर्क डन पॉझिटिव्ह येणार आहे. या पद्धतीने तुम्ही ह्या सगळ्या प्रोसेसवर. आणि फ्री एक्सपान्शन, तर एक्सपान्शन इन अ व्हॅक्यूम दॅट इज द फ्री एक्सपान्शन. तर अशा पद्धतीने सगळ्या प्रोसेस आपण कव्हर केल्या आणि जे सीईटीचे प्रश्न विचारले जातात तेवढाच भाग मी घेतलेला आहे, फार फापट पसारा घेतलेला नाही. कमी वेळात चांगला अभ्यास करायला शॉर्ट मध्ये थर्मोडायनॅमिक्स घेतलेला आहे. मॅक्सिमम केमिस्ट्रीचा पण पार्ट ज्याच्यावर प्रश्न विचारले जातात तो पण घेतलेला आहे. तर मला खात्री आहे की हा भाग तुम्हाला आवडला असेल, तर आवडला पण असेल आणि उपयोगी पण ठरणार आहे. तर लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, कमेंट टाकायला कंजूशी करू नका. आलं लक्षात. केमिस्ट्री पण व्हिडिओ बनवणार आहे, तुम्ही कमेंटला अजिबात कंजूशी करू नका. त्याच्यानंतर ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड एक्झाम अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. तर मी केमिस्ट्रीचं काय करणार आहे, फॉर्म्युला आणि त्याच्यावरची पीवायक्यू, फॉर्म्युला आणि पीवायक्यू. कारण आपल्याला फिजिक्स बरोबर केमिस्ट्री हा स्कोअर करायला विषय खूप चांगला आहे. तर जितकं मला शक्य आहे माझ्या बुद्धीला जेवढं झेपेल तेवढं मी तुम्हाला केमिस्ट्रीचं पण प्रोव्हाइड करणार आहे. थँक्यू.